घाटकोपर वार्ड क्रमांक 125 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार हरिश्चंद्र जंगम साहेब या वार्डमधून उमेदवारी आपला अर्ज भरत आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया काय म्हणतात ते. नमस्कार, मी घाटकोपर पूर्व तालुक्याचा अध्यक्ष असून पक्षाने मला पहिल्या यादीमध्ये उमेदवारी दिलेली आहे आणि विश्वासानं दिलेली आहे. या विभागात माझा संपर्क दांडगा असून मी पूर्वी 2002मध्ये याच विभागातून चांगली लढत दिली होती. यावेळी चुरस असली तरी माझा जो चेहरा आहे आणि लोकांचा जो पाठिंबा आहे त्यामुळे मला नक्की विजय मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे. अनुभवी उमेदवार म्हणून आपलं नाव लौकिक आहे. आपण या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी कामं केलेली आहेत, लोकांची कामं सोडली. प्रभागामधल्या काय अडचणी काय समस्याबद्दल काय सांगाल? माझा या विभागामध्ये या 125 प्रभागामध्ये अनेक संस्थांशी घनिष्ठ संबंध असून त्याचप्रमाणे मी अनेक लोकांची कामं, नागरी सुविधा, करोनामध्ये आणि आपत्तीच्या टायमामध्ये मी या विभागामध्ये भरपूर प्रमाणात लोकांना मदत केलेली आहे. माझ्या पतसंस्थेच्या मार्फत करोनाच्या काळात आम्ही अनेक कुटुंबांना आर्थिक मदत केली आणि त्या सर्वाचा मिळून फायदा यावेळी मला या निवडणुकीमध्ये नक्की भेटणार आहे. घाटकोपरमधील आपल्या वार्डातील जनतेला काय आवाहन कराल? मी यावेळी माझ्या प्रभागामधील नागरिकांना, माझ्या मतदारांना, माता भगिनींना आवाहन करतो की यावेळी मी त्यांच्याकडे संधी मागतो आहे. माझ्या वयाचा विचार करता मी पूर्वी लढलो होतो आणि आता मी शेवटची संधी ही मागत आहे. यानंतर मला लढायचं नाही. मला महापालिकेचा अनुभव आहे. मी महापालिकेमध्ये नोकरी केलेली आहे आणि या विभागामध्ये जो आमचा विभाग आहे, गलिच्छ वस्ती, रमाबाई कॉलनी, बेस्ट कॉलनी, गोदरेज आणि आमचा संपूर्ण हा समता कॉलनी, नायडू कॉलनी, रेल्वे पोलीस वसाहत, त्याचप्रमाणे महात्मा फुले नगर आणि साईबाबा नगर या विभागामध्ये माझे समर्थक जास्त प्रमाणात असून त्यांच्या आशीर्वाद घेऊन त्यांच्या संमतीने मी उमेदवारी करत आहे. त्यामुळे सर्वांनी मला यावेळी संधी द्यावी अशी मी मतदार बंधू भगिनींना विनंती करतो. आज जर आमच्या पक्षाचे उमेदवार अजितदादांनी जो विश्वास ठेवून अजितदादांनी जंगम साहेबांची तिकीट दिली, कारण त्यांचं कार्य आज ते 75 वर्षाचं असताना पण त्यांच्यावरती विश्वास ठेवून ज्या पद्धतीने त्यांना तिकीट दिली त्या तिकिटाबद्दल आणि जंगम साहेबांचं आम्ही मनापासून काम करणार आहोत. आणि राष्ट्रवादीचे इथे दोन्ही 125मध्ये राष्ट्रवादी हा बालेकिल्ला आहे, तिथं नगरसेवक बनले तिथे आणि त्याच्यानंतर आता जंगम साहेब आहेत आणि त्यांच्याबरोबर बरेचसे संस्था वगैरे आणि सर्व कार्यकर्ते वगैरे सर्व जुडलेले आहेत. त्यामुळे आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी आहोत आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की जंगम साहेब चांगल्याच मतांनी निवडून येण्याचे चान्सेस आहेत.